असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्ति भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु लोका समस्तः सुखिनो भवन्तु। आजचा विषय आहे द टेक्स्चर ऑफ द माइंड। मी पूर्वी हा विषय 2 भागामध्ये घेत असे आणि तो विषय घेत असताना मन म्हणजे काय, अंतर्मनाच्या डोहात किंवा मनाकडून मनाकडे अशा टायटलनी हा विषय डेव्हलप करत असे। परंतु मला काळाच्या ओघामध्ये असं लक्षात आलं की हा विषय टेक्स्चर ऑफ द माइंड असा डेव्हलप करणं आवश्यक आहे। बघा, मन या विषयावर जितकं बोललं गेलेलं आहे, जितकं लिहिलं गेलेलं आहे, मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्याही विषयावर इतकं लिहिलं गेलं असेल किंवा बोललं गेले असेल। अध्यात्मामध्ये असो, साहित्यामध्ये असो, विज्ञानामध्ये असो, मन या विषयात भरपूर बोललं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे। हे मन कसं आहे, हे मन आपण पाहू शकतो का? मनाला एक महत्वाचं इंद्रिय म्हटलेलं आहे। मग ते इंद्रिय आपल्याला दिसतं का? नाही। सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं इंद्रिय मन आहे। पण इतर जी इंद्रिय किंवा अवयव आपल्याला दिसतात किंवा आपण दाखवू शकतो, स्पर्श करू शकतो, असा प्रकार मनाच्या बाबतीमध्ये होत नाही। या मनाला विकार होऊ शकतात का? या मनाला कुठले व्यायाम आहेत का? मनाच्या शक्ती केव्हा आणि कशा प्रकट होतात? आपलं व्यक्तिमत्व, आपलं मन याचा काही अन्योन्य संबंध आहे का? बघा, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, माझ्या मनात हे असं नव्हतं, मला मनापासून ही गोष्ट आवडत नाही किंवा माझं मन या विषयामध्ये रमत नाही, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, मी तुझा मनापासून दुस्वास करतो, राग करतो, असं आपण म्हणतो ना। तर मनाच्या भोवती आपले सगळे व्यवहार चालू असतात, रेंगाळत असतात। बघा, साहित्यामध्ये मनाचा संबंध भावनेशी येतो, मुख्यत्वे करून प्रेमभावनेशी येतो। अध्यात्मामध्ये मनाचा संबंध हा ध्यानधारणेशी, आत्म्याशी येतो आणि विज्ञानामध्ये मन हे सायकॉलॉजी बनून आपल्या समोर येतं। प्रेमीजनांना मन असं वाटतं की ते हृदयामध्ये आहे। शास्त्रज्ञ म्हणतात की ब्रेन मध्ये, मेंदूमध्ये मन आहे किंवा माइंड इज अ फंक्शनल आस्पेक्ट ऑफ ब्रेन। मग जेव्हा ब्रेन सर्जन ब्रेनचं ऑपरेशन करतात, तेव्हा त्यांना कुठे सापडलं मन, असं काही आपल्या ऐकिवात आलेलं नाही किंवा त्यांना सापडलेलं आपण ऐकलेलं नाही। थोरॅसिक सर्जन ओपन हार्ट सर्जरी करतात, तेव्हा ते म्हणत नाही, हे सापडलं मन इथे आहे, असं काही मन सापडत नाही। विज्ञान पुढे गेलेलं आहे। आज हार्ट ट्रान्सप्लांटही केलं जातं। आपल्याकडे खूप हार्ट ट्रान्सप्लांट केले जातात। तुम्ही असं ऐकलंय का, मन पण ट्रान्सप्लांट झालं, हार्ट बरोबर नाही? म्हणजे मन हृदयामध्ये राहत नाही, मन मेंदूमध्येही नाहीये, मग मन कुठे आहे? मन हे सगळ्या शरीरभर पसरलेलं आहे। असं आपण म्हणतो, माइंड इज द फंक्शनल आस्पेक्ट ऑफ ब्रेन, ब्रेन इज अ हार्डवेअर अँड द माइंड द सॉफ्टवेअर वर्किंग ऑन दिस हार्डवेअर अलॉंग विथ पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय। मनाबद्दल आपण बऱ्याच वेळेला असं ऐकतो की
आणि आपला एक समज असतो, की भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने कृष्णाला विचारलं, चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलवत दृढम. म्हणजे अर्जुन काय सांगतोय, की मन हे चंचल आहे. इंद्रियाच्या आणि शरीराच्या पकडीमध्ये ते येत नाही. म्हणजे अर्जुन इज रिफरिंग टू मनाचे गुणधर्म काय आहे? मनाच्या कॅरेक्टर बद्दल, मनाच्या स्वभावाबद्दल बोलतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो असं उपनिषद म्हणतात. म्हणजे काय सांगतात ते, की इफेक्ट्स प्रोड्यूस बाय माइंड किंवा मनाने काय साधता येतं यावर या श्रुतीवचनामुळे प्रकाश पडतो. आपण मनाचे गुणधर्म पाहणार नाही आहोत. आपण मनाने काय साधता येतं हे पाहणार नाही आहोत. तर आज आपण द टेक्स्चर ऑफ द माइंड पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं, की डायनॅमिक मेमरी अपडेशन होत असतं. तसं तुम्ही समजावून घेणार आहात, तुमचं टेक्स्चर ऑफ द माइंड काय आहे? कसं आहे? मनाचा पोत कसा आहे? व्हॉट इज टेक्स्चर ऑफ द माइंड? बघा तुम्ही हल्ली कोणी कापड घेऊन कपडे शिवायला टाकत नाही. पण तुम्ही जर लग्नाची वगैरे खरेदी करायला गेलात, सिल्कच्या साडीच्या दुकानामध्ये जाता, मग कांजीवरम सिल्कचा पोत कसा आहे? पैठणीचा पोत कसा आहे? बनारसी शालू सिल्कचा पोत कसा आहे? महेश्वरी साडीचा कसा आहे? काश्मीर सिल्क कसं आहे? यू आर सीइंग द टेक्स्चर ऑफ दॅट क्लॉथ इन द सेम वे. द टेक्स्चर ऑफ द माइंड of each and every person is different, slightly maybe different. कसं आहे ना, एखादा प्रसंग घडतो, चार माणसं त्या प्रसंगाकडे पाहतात. कोणाला त्या प्रसंगामध्ये आनंद दिसतो, कोणाला त्या प्रसंगामध्ये नैराश्य दिसतं, कोणाला आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाला जे दिसतं, वाटतं हे वेगळं असतं. व्हाय? बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द टेक्स्चर ऑफ युअर माइंड. मागचं स्मृतिवर्धक श्वसन आपण पाहत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की हा जो एक्सरसाइज आपण शिकलो आहोत, त्याने तुमचा इंटेलिजंट कोशंट वाढत नाही, तर कॉग्निटिव्ह कॉन्शियसनेस मध्ये वाढ होते. कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणून एक सायकॉलॉजीची ब्रँच आहे. दॅट इज रिफरिंग टू द सायन्स ऑफ हाऊ वी थिंक. आपण कसा विचार करतो हे कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी मधून जाणून घेतलं जातं. व्हॉट इज सिंपल कॉग्निशन? इट्स रिफर्स टू द प्रोसेस ऑफ थिंकिंग. आणि कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिझनिंग, थिंकिंग, परसिव्हिंग, डिसिजन मेकिंग, लिसनिंग, ऑब्झर्विंग, रिमेंबरिंग, बरंच काही त्या कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज खाली येतं. आणि नॉन कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत? तर आवर माइंड, देन इमोशन्स, दे आर कमिंग अंडर नॉन कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज. आणि बिहेवियरल सायकॉलॉजी म्हणून सायकॉलॉजीचा एक ब्रँच आहे, दॅट डिटरमाइन्स हाऊ our behavior relates to our mind. मन आणि त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारं बिहेवियर सायकॉलॉजी हे शास्त्र आहे. तर आज आपण टेक्स्चर ऑफ द माइंड समजावून घेत असताना या बिहेवियर सायकॉलॉजीचा आणि कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज किंवा कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणून आपण त्याचा आधार घेऊन व्यावहारिक जीवनामधले उदाहरणं देऊन शक्यतो हा विषय सोपा करून डेव्हलप करून सांगण्याचा माझा विचार आहे. आणि मला खात्री आहे की आपण त्याच्यामध्ये जी काही उदाहरणं तुमच्याशी मी शेअर करणार आहे, त्याच्यामधून तुम्हालाच कळेल की खरंच माझ्या मनाचा पोत कसा आहे. हे आपोआप तुम्हाला उलगडत जाईल.
मी काही उलगडून सांगणार नाहीये. बघा, आपण जेव्हा कुंडलिनीचा विषय घेऊ ना, तेव्हा मी कुंडलिनी जागृत होत असताना येणारे जे अनुभव आहेत, त्याच्याबद्दल बोलणार आहे. परंतु असं म्हणतात, की कुंडलिनी जागृत होत असताना येणारे अनुभव हे सिझोफ्रेनिक अनुभवाच्या जवळपास असतात. म्हणजे काय? ज्या वेळेला कुंडलिनी शक्तीचा प्रवाह जागृत होत असते, तेव्हा शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि त्या व्यक्तीला कंट्रोल करणं सुद्धा कधी-कधी कठीण जातं. म्हणून गुरुची आवश्यकता असते. म्हणून कुंडलिनीचा जागृतीचा अनुभव आणि सिझोफ्रेनिक अनुभव याची कुठेतरी सांगड घातली जाते. मला आज तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायचं आहे. आणि या सिझोफ्रेनिकमध्ये what is the cause of schizophrenia is not known, but the combination of various factors such as एकटेपणा, निष्क्रियता, हॅल्युसिनेशन, वेगवेगळे आवाज ऐकू येणं, जे इतरांना ऐकू येत नाही, तुम्हाला ऐकू येतात. डिल्युजन, जे आहे ते दिसत नाही आणि दिसतं ते असतं ते दिसत नाही. अशा एका परिस्थितीमध्ये ती व्यक्ती असते आणि बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, की याला काही कळत नाही, हा मूर्ख आहे, मलाच काही ते कळतं. अशा प्रकारचं जे वर्तन सिझोफ्रेनिक पेशंट करतात, त्या सिझोफ्रेनिक पेशंटबद्दल मी म्हणत नाहीये. त्या सिझोफ्रेनियाबद्दल मी म्हणतोय. आपणही थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्यामध्ये सुद्धा हे सिझोफ्रेनिकची लक्षणं अतिशय माईल्ड स्वरूपामध्ये पण असतातच. आपण म्हणतो ना, याला काही कळत नाही, हा मूर्ख आहे, माझंच बरोबर आहे आणि आपण आपल्याच कुठल्यातरी एका धुनिकीमध्ये वावरत असतो. म्हणून आपण थोडेफार प्रमाणात इन्क्लुडिंग मायसेल्फ, वी आर ऑल लिटल बिट सिझोफ्रेनिक. दुसरी गोष्ट महत्वाची आहे. वी आर कॉन्स्टंटली हिप्नोटाइज्ड. आपण सतत संमोहित होत असतो किंवा आपण कोणाला तरी संमोहित करत असतो. मग हे कसं होईल सर? तर आपण बघा न्यूज वाचतो, न्यूज चॅनल वाचतो. सबंध दिवस एकच बातमी सतत आपल्याला पुरवत असतात. आपण चॅनल पाहतो, वेगवेगळे चॅनल पाहतो, ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो, टेली सोप सीरियल पाहतो. या सगळ्याच्या माध्यमातून आपण संमोहित होत असतो. आपल्याला तेच विश्व खरं आहे असं वाटत असतं. ॲडव्हर्टाइजमेंट जे काही न्यूजमध्ये आपल्यापर्यंत येतं, तेच सगळं बरोबर आहे, तेच सगळं आहे. अशा रीतीनं आपण संमोहित होत असतो. म्हणजे आपल्या अंतर्मनाचा पगडा या सगळ्या गोष्टी घेत असतात. म्हणजे पहिली गोष्ट झाली, वी आर लिटल बिट सिझोफ्रेनिक. सेकंडली, वी आर कॉन्स्टंटली हिप्नोटाइज्ड बाय द एन्व्हायर्नमेंट अराउंड अस. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, देयर इज अ पॅराडॉक्स इन आवर बिहेवियर. आपल्या वागण्यामध्ये विसंगती असते, पॅराडॉक्स असतो. म्हणजे तुम्ही बोलता एक आणि करता वेगळं. तुमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये एक प्रकारची सुसंगती असायला पाहिजे. ती नसते, विरोधाभास असतो. उदाहरण देतो मी. मी इथे तुम्हाला ब्रह्मविद्येची लेक्चर्स घेतो. तुम्हाला सांगतो, मेडिटेशन करा, स्वतःच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांचं निरीक्षण करा, त्याचे साक्षी व्हा, अमनस्क स्थितीला जा, वगैरे, वगैरे मी तुम्हाला सांगतो. आणि हा लेक्चर झाल्यानंतर मी माझ्या बायकोला सांगतो, "अगं जेवायला काय केलंयस?" ती म्हणाली, "हे केलं." मी चिडतोय, "काय केलंयस? तुला काय कळत आहे का? मी एवढं लेक्चर दिलंय." आणि मी तिच्या अंगावर ओरडतो, ताट भिरकावून देतो, नातवंडांवर ओरडतो, सुनेवर उगाचच राग काढतो. असं जर मी वागत असेल, म्हणजे माझ्या वागण्यामध्ये एक प्रकारची विसंगती आहे. एवढंच नाही, तर मी तुम्हाला सांगितलं, रोज ध्यानाला बसा. तुमची बॅटरी जशी तुम्ही चार्ज करता, तशी तुम्ही बॅटरी तुमची चार्ज करा. झोपेमध्ये तुमची मेमरी कन्सॉलिडेट होते. स्लीप इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि मी काय करतो, रात्री मला एक स्मॉल पेग घेतल्याशिवाय झोप येत नाही. म्हणजे
माझ्या वागण्यामध्ये एक प्रकारची विसंगती आहे. माय बिहेवियर इज अ पॅराडॉक्सियल बिहेवियर आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये गिल्ट होतं, निर्माण होतं. आणि त्या श्रीकांत कुलकर्णीला कळलं तर मी ड्रिंक्स घेऊन झोपतो. मग मी ते कव्हर अप करायला जातो. माझ्या मनामध्ये गिल्ट तयार होतो. म्हणजे 3 गोष्टी घडत असतात. पहिली गोष्ट, वी आर लिटल बिट सिझोफ्रेनिक. We are constantly being hypnotized by the environment surrounding us. And third, there is a paradox in our behavior. या गोष्टी समजून घेतल्यानंतर आज मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टी सांगण्याचा उद्देश एवढा आहे, की हा जो विषय आहे ना, त्या विषयाची व्याप्ती, त्या विषयाची खोली त्याच्यामध्ये आपण सहज प्रवास करू शकतो. त्याचा आस्वाद घेऊ शकतो. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. पहिल्या महायुद्धामध्ये गॅलिपालीची लढाई, that has been recorded in the history. That one incident I am going to tell you. काय झालं, फ्रंटवर एक सोल्जर लढत होता आणि त्या लढत असताना एक बॉम्ब त्याच्या समोर येऊन पडला, फुटला नाही. त्याला वाटतं ते त्याची काडतूस काढावं आणि आपणही तो बॉम्ब फेकावा आणि तो बॉम्ब उचलला. तेवढाच तो बॉम्बचा स्फोट झाला. आता माझ्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडणार या भीतीनं तो मागे उडाला आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं, की त्याचा जबडा आरोळी ठोकण्यासाठी, ओरडण्यासाठी भीतीनं जो उघडला होता तो बंद होत नव्हता. नंतर तो जबडा बंद झाला, पण त्याची वाचा गेली. त्याला बोलता येत नव्हतं. तोंडातून शब्द कुठला फुटत नव्हता, आवाज सुद्धा येत नव्हता. मग त्याला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्यावर मानसोपचार केले. अशी त्या पहिल्या महायुद्धामध्ये असंख्य उदाहरणं आहेत. मानसिक आघातामुळे लुळी-पांगळी झालेली, स्मृती गेलेली, वाचा गेलेली, भ्रमिष्ट झालेली अनेक उदाहरणं आहेत. काही मनोविकार तज्ञांच्या माध्यमातून ते बरे गेले, काही तसेच राहिले. आपल्याला वाटतं युद्धस्य कथाः रम्याः. मी तुम्हाला का सांगितलं, याला अंशतः विभेदन असं म्हणतात. त्याला शेल शॉक असं म्हटलं जातं. परमेश्वर न करो आणि अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू नये, परंतु आपणाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असतो असं तुकोबा महाराज म्हणतात. ते खरं आहे. आपल्याला अनेक प्रसंग असतात. त्या गोष्टीचा इम्पॅक्ट कधी-कधी आपल्या मनावर इतका होतो, की त्याचा परिणाम शरीरावर घडतो आणि अशा प्रकारे शेल शॉकची उदाहरणं पहिल्या महायुद्धामध्ये भरपूर झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याला कॉम्बॅट न्यूरोसिस म्हटलं जायला लागलं आणि त्यावेळेला ही अशी उदाहरणं होत होती. पण आज मी तुम्हाला दुसऱ्या महायुद्धातलं उदाहरण सांगणार नाहीये. आमचे दुधाट साहेब एक व्हिएतनाम वॉर मधलं उदाहरण सांगत असत. ते मी तुम्हाला सांगणार आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनमध्ये व्हिएतनाम वेटरन मेमोरियल म्हणून व्ही टाइप असं एक मेमोरियल केलेलं आहे. व्ही आणि ते ब्लॅक ग्रॅनाइटनी बनवलेलं आहे. 1965 साली अमेरिकेने आपले सैनिक व्हिएतनाममध्ये उतरवले आणि जवळ-जवळ 58,000 सैनिक त्या व्हिएतनाम वॉरमध्ये मृत्युमुखी पडले. मला हे सांगायचं नाहीये. मला सांगायचं आहे जे दुधाटांनी सांगितलं होतं ते. तर त्यावेळेला अमेरिकन सैनिक जे व्हिएतनाममध्ये होते, तंबू टाकून होते, त्याच्यातला एक सैनिक सकाळी समोर मिरर लावलेला होता, लटकवतात ना, तसा मिरर होता आणि तो दाढी करत होता. पाय 2 लांब होते
आणि सडनली तिथे फायरिंग सुरू झालं. धुमश्चक्री सुरू झाली आणि हा जो जाडी करणारा सार्जंट होता, तो कमांडो नव्हता. तो त्या आईने घाबरला आणि मागे पडला. नंतर त्याला उभं करण्यात आलं. परंतु त्याचे दोन्ही पाय जे अंतर ठेवून उभे होते, ते तसेच राहिले. पाय फोल्ड होत नव्हते. त्याच्या पायाखालून गोळ्या गेल्या. त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर झाला. तो सामान्य सैनिक होता. तो कमांडो वगैरे काही नव्हता. त्यांना तसं ट्रेनिंग असतं. मग काय झालं, त्याच्यावर उपचार केले पण काही फरक पडला नाही. ही वॉज एअरलिफ्टेड फ्रॉम व्हिएतनाम टू युनायटेड स्टेट्स आणि तिथे त्याच्यावर मानसोपचार केले गेले. त्यावेळेला सोडियम ॲमिटन नावाचं इंजेक्शन वगैरे ॲडमिनिस्टर करून त्याला विमोह निद्रेमध्ये घेऊन गेले. हिप्नॉटिक स्लीप. आणि त्याच्यामध्ये त्याला सांगितलं, "काय झालं रे बाबा?" त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्मनाशी संवाद साधतो तो हिप्नॉटिक करणारा आणि तो त्याचं काय मग तो सांगतो, "असं झालं, मी दाढी करत होतो, अमुक झालं, फायरिंग सुरू झालं, माझ्या पायाकडून गेलं, मी उद्ध्वस्त झालो." मग तेव्हा त्याला सांग, "नाही, ते फायरिंग वगैरे आता सगळं संपलेलं आहे. तू पडला होतास, तुला काहीही लागलं नाही. तू जिवंत आहेस. तुझे पाय एकमेकांपासून दूर होते. आता ते हळू-हळू जवळ यायला लागलेत." असं 3-4 सेशनमध्ये झाल्यानंतर त्याचे पाय जवळ आले. तर अशा रीतीनं पहिल्या महायुद्धामधली ट्रीटमेंट, दुसऱ्या महायुद्धानंतर व्हिएतनाम वॉर आणि आज हे शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे. मला याच्यातून ही जी अंशतः विभेदन होतं, हे आपल्या बाबतीतही असे काही प्रसंग शॉक देणारे आपल्या आयुष्यात घडतात आणि मग आपलं सगळी पर्सनॅलिटी, आपलं सगळं व्यक्तिमत्व एकदम बिघडून जातं. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आता आणखीन एक गोष्ट जी मला नेहमी सांगावीशी वाटते, की आपलं हे जे अंतर्मन आणि बाह्यमन असं आपण म्हणतो. खरं अंतर्मन आणि बाह्यमन असं काही नाहीये. मन एकच आहे. पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणून आपण अंतर्मन आणि बाह्यमन असं विभाजन करून घेत असतो. आपण ज्या काही गोष्टी पाहतो, आकलन करतो, त्या गोष्टी आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होतात. मागच्या वेळेला शॉर्ट टर्म मेमरी, लाँग टर्म मेमरी वगैरे सगळं सांगून झालेलं आहे. झोपेमध्ये मेमरी अपडेट होते, कन्सॉलिडेट होते, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्या अंतर्मनामध्ये घडलेल्या प्रसंगाचं एक इम्प्रेशन राहतं आणि ते इम्प्रेशन राहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की ती गोष्ट आपण विसरून गेलेलो आहोत. पण मेमरी इज नेव्हर लॉस्ट. यू कॅन मिसरिप्रेझेंट, वी कॅन क्रिएट अ मेमरी, फॉल्स मेमरी पण असतात. पण ही जी मेमरी असते ना, ती पुसलेली नसते. एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडतो, त्याच्यावर तुम्ही विस्मृतीचं आवरण जरी टाकलं, तरी ती जखम तशीच असते. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. सिगमंड फ्राइडनी दिलेलं आहे. एक नवरा-बायको असतात. त्यांचं लग्न झालेलं असतं. 2-3 वर्ष संसार चाललेला असतो. चांगलं गुडी-गुडी एव्हरीथिंग इज नाईस. मग एक दिवस बायको म्हणते, की आपण किचन रिनोव्हेट करूया. आणि किचन म्हणजे स्वयंपाकघर रिनोव्हेट करण्यासाठी एका इंटिरियर डिझायनरला बोलावते आणि तो तिला सांगतो, की "यू मेक अ किचन विथ अ रेड कलर, अँबियन्स लाल पाहिजे." नवरा हे बघा चित्र दाखवलंय तुम्हाला, असं ते मॉडेल तिला दाखवलं आणि तिलाही ते आवडलं आणि ती म्हणाली, "आपण असं करूया." नवरा म्हणाला, "छे, छे, छे! लाल रंगाचा मला एकदम नॉशिया आहे. मला ॲलर्जी आहे. लाल रंग म्हटला की माझं डोकं भडकतं." दोघांची भांडणं व्हायला लागली आणि शेवटी ते समुपदेशकाकडे, काउन्सिलरकडे गेले. त्यांना सांगितलं की असं-असं आहे. तेव्हा त्यांनी विचारलं, "काय संबंध आहे? काय घटना तुझ्याकडं?" बोलण्याच्या ओघामध्ये असं लक्षात आलं, हा जो पुरुष होता, नवरा होता, तो लहानपणी ज्या शाळेमध्ये होता, त्या शाळेतले हेडमास्तर अतिशय कडक होते.
ते मुलांना त्यांच्या रूममध्ये बोलवायचे आणि छडीने भरपूर पिटायचे. रुग्णावर काठ्या, त्या वेताच्या मारायच्या, हातावर मारायच्या, मुलांचे हात रक्तबंबाळ व्हायचे आणि त्या मुख्याध्यापकांच्या, प्रिन्सिपलच्या, हेडमास्टरच्या खोलीचा रंग लाल होता आणि अशी कुठेतरी ती लाल रंगाची असलेली भीती त्याच्या मनामध्ये घर करून होती. बायकोनी सांगितलं, "आपण रेड रंगाचं, लाल रंगाचं किचन करूया, मॉड्युलर किचन करूया, चांगलं दिसेल." त्याला त्याची त्रास व्हायला लागला. म्हणजे त्यापर्यंत त्याच्या लक्षात कधीही आलं नव्हतं, की बाबा मला जी लाल रंगाची ॲलर्जी आहे किंवा लाल रंगाची भीती आहे, लाल रंगाचं ॲव्हर्शन आहे, त्याचं कुठेतरी कारण हे पूर्वी घडून गेलेल्या इन्सिडेंटच्या आजूबाजूला रेंगाळत आहे. असं आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला घडत असतं. आपल्याला वाटतं आपण विसरून गेलो. आपण विसरून जरी गेलो असलो ना, तरी ते खरं तर विसरलेलं नसतं. दुसरी एक अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 2 नवरा-बायको होते. 3-4 वर्ष, 4-5 वर्ष त्यांचं सगळं आनंदी चाललं होतं. भांडणं वगैरे काही नव्हती. आणि 1-2 5-6 महिने झाले, त्यांची रोज भांडणं होत होती. घरामध्ये दंगाच व्हायचा. आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायचा. शेवटी त्यांनी पण असं ठरवलं काय आपण 2-3 वर्ष वी वर गुडी-गुडी आणि आता काय झालं, तर हे नाही दुसरं चित्र आहे. आता काय झालं, तर तिनी म्हणून ते मानसोपचाराकडे गेली आणि बोलताना असं कळलं, की ह्याची जी बायको होती, तिने रिसेंटली तिची हेअरस्टाईल बदलली होती आणि तेव्हापासून यांच्या भांडणाला सुरुवात झाली. डिफरन्सेस ऑफ ओपिनियनला सुरुवात झाली आणि मग असं कळलं, की हिने आता जी हेअरस्टाईल उचलली आहे, नवीन हेअरस्टाईल, ती हेअरस्टाईल तिच्या त्याच्या सावत्र आईच्या हेअरस्टाईलशी जुळणारी होती. मग त्याला सांगितलं, "मग तू तेव्हाच का नाही सांगितलं?" मग तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, पण आता आपण बोलतोय, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की हिची जी हेअरस्टाईल तिने आता नवीन हेअरस्टाईल केलेली आहे, ती माझ्या सावत्र आईच्या हेअरस्टाईलशी जुळणारी आहे. माझं माझ्या आईवर प्रेम होतं, पण सावत्र आईवर प्रेम नव्हतं. ती मला खूप त्रास द्यायची, छळायची, अब्यूज करायची आणि त्यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक प्रकारचं अव्हर्शन होतं आणि आता या बायकोनी त्या आईसारखी हेअरस्टाईल उचलल्यावर मला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात. मला कळत नव्हतं, पण त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट मला जाणवायला लागला आणि म्हणून मग हे असं कारण त्याच्यामध्ये कळतं. तर अशा रीतीने गोष्टी होत असतात. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये अशी होते. बऱ्याच वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये अमुक एक गोष्टी मिळवायच्या असतात. आपण प्रयत्न करतो, यश तेवढं मिळत नाही. आपण फ्रस्ट्रेट होतो. आपण आपल्या मनात एक शल्य असतं, "अरे, मला हे करता आलं नाही, करावं." एकदा असं झालं. एकदा त्या नवरा-बायको चांगला संसार चालला होता, काही नाही. एक दिवस तिने आपल्या भावाला जेवायला बोलावलं. आता Swiggy, Zomatoवरून आणलं, पण तिने जेवायला बोलावलं. गोष्ट समजून घ्या. आणि खूप पदार्थ केले होते. समोसे, कटलेट, अमुक, गुलाबजाम, रसगुल्ले खूप काही होतं. आणि ती जेवताना आपल्या भावाला आग्रह करून वाढत होती. आणि साहजिकच जो टेबलावर तिचा नवरा बसला होता, त्याच्याकडे कमी लक्ष दिलं गेलं. त्याला एखादा समोसा किंवा वडा कमी वाढला गेला असेल. झालं. तो भाऊ जेवण वगैरे झाल्यानंतर निघून गेला. मग या दोघांची जुंपली नाही. हा जो नवरा होता, तो अदवा-तदवा बोलायला लागला बायकोला. "तू काय समजते? तुझ्या भावाकडे BMW आहे. तो मोठा CEO आहे. त्याच्याकडे क्रोर्स ऑफ रुपीज त्याची सॅलरी आहे. माझ्याकडे काहीच नाही. मी तुला बाईकवरून घेऊन जातो. आपण 2 बाय" अशा रीतीने त्याचं जे मनातलं शल्य होतं, त्याला जे काही गोष्टी अचीव्ह करायच्या होत्या, त्या अचीव्ह करता येत नव्हत्या. आणि मग हे कुठेतरी मनामध्ये जी सल होती ना, ती सल एकदम बाहेर आली
आणि त्याने लाऊड रिॲक्शन दिली. हे वन्स इन अ व्हाईल झालं तर ठीक आहे. पण बघा, तुमची बायको किंवा तुम्ही तुमच्याकडून अशा सतत लाऊड प्रतिक्रिया दिल्या जात असतील, लाऊड रिॲक्शन बारीक-सारीक गोष्टीमध्ये होत असतील, तर ती केस नस विकृतीची आहे. बिगिनिंग ऑफ न्यूरोसिस आणि तुम्हाला अलर्ट आणि अटेंटिव्ह राहायला पाहिजे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, अंशतः विभेदन, शेल शॉक. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, की घडून गेलेली लहानपणची एखादी घटना असते, त्याचा इम्पॅक्ट लाल रंगाची भीती किंवा सावत्र आईच्या हेअरस्टाईल आणि पत्नीने उचललेली हेअरस्टाईल याचा कुठेतरी संबंध उफाळून आला आणि मग तुम्ही डिस्टर्ब झाला. तशी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला सांगतो आहे, ते भारतातल्या गोष्टी सांगत नाही. जगामध्ये घडत असलेल्या सांगतो. कारण काय हे असं का म्हणाला, तसं का म्हणाला, असं व्हायला नको म्हणून. तर एक मित्र होते दोघं जण. ते चर्चमध्ये रेग्युलरली जायचे. चर्चमध्ये गेल्यानंतर असेंब्ली असायची, त्याच्यानंतर सर्मन वगैरे असायचं. ह्या दोन्ही मुलांना सर्मन देण्याची परमिशन दिली होती ते आणि दोघांची मैत्री गाढ होती. त्यांना जोडणारा दुवा म्हणजे चर्चमध्ये जायचं, असेंब्लीमध्ये प्रार्थना करायची, नंतर जमलेल्या लोकांना उपदेश करायचा. पुढे असं झालं, हा जो मित्र होता, त्याची पण एक मैत्रीण होती. त्या मैत्रिणीनं त्याचा जो मित्र होता, त्याच्याबरोबर ती पळून गेली. त्याच्याशी लग्न केलं. त्याला फार ते इन्सल्टिंग झालं, दुःख झालं, शल्य त्याच्या हृदयामध्ये निर्माण झालं. अरे, मी जिच्यावर प्रेम केलं, ती ह्याच्याबरोबर पळून गेली. आणि मग त्या मित्राशी असलेला आपला जो संबंध होता, तो कशाशी होता? तर आपण स्पिरिच्युअल लेव्हलशी त्याचा संबंध होता. चर्चमध्ये जाऊ, तो लेक्चर द्यायचा वगैरे, वगैरे. एक दिवस असंच झालं, काहीतरी सर्दी खोकला झाला होता. तो फॅमिली डॉक्टरकडे गेला आणि बोलता-बोलता त्या डॉक्टरांना म्हणाला, "डॉक्टर तुम्हाला माहिती आहे का? परमेश्वर नाहीच आहे. परमेश्वर वगैरे सगळं खोटारडं आहे. इट इस नॉट ॲट ऑल. मी निरीश्वरवादी आहे." आणि डॉक्टरांनी त्याला काही न विचारता याने लेक्चर द्यायला सुरुवात केली. मग डॉक्टरनी त्याला विचारलं, "अरे, तू एवढा ईश्वरवादी का झालास? तू पूर्वी चर्चमध्ये जाऊन सर्मन वगैरे देत होतास." मग असं कळलं, ही सगळी स्टोरी डॉक्टरांना कळली. या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? त्या मित्राचा आणि त्याचा त्यांना जोडणारा दुवा ही स्पिरिच्युअलिटी होती, अध्यात्म होतं, चर्चमध्ये सर्मन आणि तो माझा मित्र, त्यांनी त्याला दगा दिला म्हणा किंवा त्याच्याबरोबर ती माझी प्रेयसी पळून गेली. त्या अर्थी ती पण महामूर्ख असली पाहिजे आणि तो मित्र माझा सरमन देतो, परमेश्वरावर विश्वास ठेवतो, याच्यावर बायको ती माझी प्रेयसी बाळून गेली. म्हणून त्या तो एकदम निरीश्वरवादी बनला. परमेश्वर नाहीये, सगळं थोतांड आहे, सगळं खोटं आहे. मी खूप अभ्यास केला आणि या मताला पोहोचलो, की परमेश्वर जगामध्ये अस्तित्वातच नाही वगैरे, वगैरे. अशी त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली. याला म्हणतात वंचक समर्थन. याला म्हणतात वंचक समर्थन जे आपण अनेक वेळेला करत असतो. आपल्याला आयुष्यामध्ये गोष्टी हवी असतात, त्या आपल्याला मिळत नाही. त्याचं दुःख असतं आणि मग तिसरंच आपण काहीतरी काढतो आणि हे आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट त्या प्रकारचं काहीतरी वर्तन केलं जातं. इथे वंचक समर्थन, तुमची जी वंचना झाली होती, तुमचा जो पराभव झाला होता, तुमचा इगो दुखावला गेला होता. अरे, मी तिच्यावर प्रेम करतो, ती पळून गेली. मग हे म्हणून तो एकदम निरीश्वरवादी बनला. उद्या एखादी दुसरी तरुणी त्याच्या जीवनामध्ये आली, तर तो पुन्हा ईश्वरवादी बनू शकतो. अशा रीतीने वंचक समर्थन च्या केसेस भरपूर आपण व्यवहारिक जगामध्ये पाहतो. आपणही असं वंचक समर्थन करत असतो. नाही असं नाही. आणि मग तिसरी एक गोष्ट स्थिर भ्रमाची असते. आपण मनामध्ये अनेक भ्रम कॅरी केलेले असतात
आपल्या मनामध्ये अनेक परसेप्शन असतात आणि आपल्याला वाटतं की हे असं-असं आहे. म्हणून आज मी तुम्हाला एक महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध इतिहासाचार्य राजवाड्यांची गोष्ट सांगणार आहे. माझ्या चिंतनीय संवाद या पुस्तकामध्ये मी ती इन्कॉर्पोरेट केलेली आहे. कृपा कुलकर्ण्यांनी राजवाड्यांचं एक व्यक्तिचित्रण केलं होतं. चरित्र वगैरे नव्हतं. ते एक व्यक्तिचित्रण केलं होतं. पुलं जसं करतात तसं. त्याच्यामध्ये कृपा कुलकर्णी असं म्हणतात, की हे जे राजवाडे होते, ते इतिहासाचार्य होते. इतिहासाचा ते अभ्यास करत होते. त्यांना असं वाटत होतं, मी राष्ट्राचा इतिहास लिहितो आहे आणि बाकीची सगळी माणसं जी आहेत ना, ती कारकुंडे म्हणून जन्माला आलेली आहेत. दे आर नॉट मी. कोणीतरी वेगळा आहे, अशा एका इगोमध्ये ते वावरत असत. असं झालं म्हणतात कृपा कुलकर्णी म्हणतात, साताऱ्याला त्यांना काहीतरी संशोधन करायचं होतं. म्हणून त्यांनी आमच्या वाड्यामध्ये त्यांना एक खोली आम्ही भाड्याने दिली. पूर्वीचे वाडे असायचे, समोर अंगण असायचं. उन्हाळ्याची सुट्टी होती. मुलं खेळत होती आणि यांना त्यांच्या ओरडांचा गलका जो चाललेला होता, त्याचा त्रास होत होता. एकदा दोनदा येऊन राजवाडे म्हणाले, "आवाज कमी करा, मी इथे संशोधन करतोय" वगैरे. मुलं ती विटी त्या काळात विटी-दांडू खेळत होती म्हणा, काय लगोरी खेळत होती, आवाज येत होता. शेवटी राजवाड्यांचा पारा चढला, आया-बहिणांचा उद्धार झाला आणि कृपा कुलकर्णी म्हणतात, राजवाड्याने ती खोली सोडली. तेव्हा राजवाडे असं म्हणाले, "मी इतिहास संशोधन करतो आहे." हे पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाला आवडत नाही. म्हणून त्यांनी पुण्याहून मला त्रास देण्यासाठी ही मुलं साताऱ्याला पाठवली. बघा, आपणही असेच प्री कन्सिव्हड नोशन घेऊन आता कोणी वाड्यामध्ये राहत नाही, चाळीमध्ये राहत नाही, ब्लॉक सिस्टम वगैरे त्याच्यापेक्षा तुम्ही अपार्टमेंटमध्ये मोठ्या राहतात किंवा कॉम्प्लेक्समध्ये राहतात. पण तुमच्याही आयुष्यामध्ये असं कधीतरी घडलं असेल, दुपारची, रविवारची तुम्ही चांगलं जेवण केलेलं आहात आणि झोपलेले आहात आणि मुलं बाहेर क्रिकेट खेळतायत. हे मुद्दाम मला त्रास देण्यासाठी आता खेळतायत. आता काय दुपारी 2 वाजता काही खेळण्याची अशा रीतीने आपणही प्रतिक्रिया देत असतो. पुढे राजवाड्यांची गोष्ट आणखीन पुढे थोडीशी मी तुम्हाला सांगतो. आणि एक दिवस म्हणे असं झालं, की बघितलं राजवाडे आणि टांगेवाल्याचं जोरजोरात भांडण चाललं होतं. मी तिथे होतो. त्या टांगेवाल्याचे पैसे मी दिले. भांडण मिटवलं. भांडण काय होतं? राजवाडे परत चालले होते. त्यांच्याकडे लाकडी ट्रंक होती. त्याच्यात पुस्तकं वगैरे होती. आत्तासारखी व्हील्स असलेल्या बॅगा वगैरे तेव्हा नव्हत्या. टांगा, टांगा माहिती नसतो हल्लीच्या लोकांना. माझ्या लहानपणी आम्ही कल्याणला जायचो. तिथे टांगे असायचे. 1 घोड्याचा टांगा, 2 घोड्याची टांगी, टांगेवाला पुढे असायचा. त्याच्याबद्दल एक सीट असायची आणि मागे सीट असायची. दोघं जण बसू शकत असत. आम्हाला त्या टांग्यामध्ये जायला आवडायचं. तर हे राजवाडे टांग्यामध्ये बसले. मागे बसले. ट्रंक घेऊन बसले. टांगेवाला म्हणाला, "साहेब, एक तर तुम्ही माझ्या तरी जवळ येऊन बसा, नाहीतर ट्रंक तरी पुढे ठेवा. तुम्ही आणि ट्रंक तिथे असल्यामुळे हा टांगा खालती उतरतोय. तो चालायला त्रास होईल टांग्याला. तर तुम्ही मी इतिहास संशोधक, मी त्या टांगेवाल्याच्या बाजूला कसा बसणार? आणि मी माझी बॅग काय त्याच्याकडे देणार नाही." यावरून त्यांचं भांडण संपलं. पोलीस जमा झाले आणि कृपा कुलकर्णी म्हणतात, "मी पैसे देऊन भांडण मिटवलं." तेव्हा राजवाडे असं म्हणतात, या संशोधक मंडळाने या पोलिसांना फितवून माझ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पाठवलंय. बघा, राजवाड्यांसारखा बुद्धिमान मनुष्य, हुशार, कर्तृत्ववान मनुष्य, स्थिर भ्रम मनामध्ये कॅरी केल्यानंतर कसा केविलवाणा, हास्यास्पद दिसतो. आपल्याही बाबतीमध्ये असं होत असतं. आपणही हास्यास्पद दिसत असतो. आपणही स्थिर भ्रम कॅरी करून वागत असतो.
माझी सून ना माझ्या विरुद्धच आहे. ती माझ्या मरणाची वाट बघते म्हणजे तिला माझी प्रॉपर्टी मिळेल. माझी सासू ना अशी आहे, तशी आहे. अशा रीतीनं आपण एक मनामध्ये एक स्थिर भ्रम करून वावरत असतो. हा जो स्थिर भ्रम असतो ना, तो ठीक आहे. त्याचा इतरांना काही विशेष त्रास होत नसेल. पण तुम्ही हास्यास्पद ठरता, तुम्ही केविलवाणे ठरता. मला आठवतंय रामशरणमध्ये आमचे दुधाट साहेब जेव्हा लेक्चर घ्यायचे, तेव्हा एक बाई यायच्या, सिंधी बाई होत्या. "सो तुम इतना सब अच्छा बोलते हैं, हम लोग घर जाते हैं तो मेरी सास मेरे को डाँटती है, ये करती है, वो करती है. उनको कैसा समझाने का?" दुधाट साहेब हसायचे. म्हणाले, "तुम्ही तिला समजावण्याच्या बाबतीत पडू नका. तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा. व्हाय यू आर अलाउइंग दॅट पर्सन टू टेक कंट्रोल ऑफ यू?" असं होतं. आपण स्थिर भ्रम वापरत असतो आणि त्या रीतीने आपण वावरत असतो. मी काय गोष्टी तुम्हाला अंशतः विभेदन सांगितलं. माइल्ड केसेस ऑफ न्यूरोसिस सांगितलं. तुम्हाला मी वंचक समर्थन सांगितलं. स्थिर भ्रमाची गोष्ट सांगितली. स्थिर भ्रम आपण कसे कॅरी करत असतो. स्थिर भ्रम आपल्यामध्ये कसे असतात, हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे लहानपणाची जी चाइल्डहूड मेमरी असते, ती मेमरी विस्मृतीमध्ये गेलेली असते. कधीतरी अशा प्रसंगामध्ये ती मेमरी उफाळून येते, नकळत येते. उफाळून नाही म्हणत आहे, ती सरफेसला येते आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून तुमच्या विचारामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या थिंकिंगमध्ये, तुमच्या परसेप्शनमध्ये, तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये अडथळे आणले जातात. म्हणून मागच्या एक्सरसाइजच्या माध्यमातून मी एक तुम्हाला संदेश दिला होता, की हा एक्सरसाइज मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज केल्यानंतर तुमची स्मृती परिशुद्ध होते. ऑल द अनवॉन्टेड थिंग्स स्लोली वाइप्स आउट. म्हणून आपला जो ब्रह्मविद्येचा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये जे ब्रीथिंग एक्सरसाइज तुम्हाला शिकवलेले जातात, सांगितले जातात आणि त्याच्यानंतर रिसायटेशन्स म्हणायला सांगितले आहेत, जाणीवा म्हणायला सांगितल्या आहेत. त्या जाणीवा थोड्या मोठ्याने म्हणायच्या आहेत. पर्पज काय आहे? तुम्ही त्या जाणीवा म्हणता, "मी पूर्ण आहे, मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी सर्वशक्तिमान आहे." अशा ज्या जाणीवा तुम्ही म्हणता, मोठ्याने म्हणतात, त्या तुमच्या शब्द आकाश तत्वामध्ये जातात. तेच शब्द, त्याच गोष्टी तुमच्या कर्णेंद्रियामधून तुम्ही ऐकता आणि तुमच्या अंतरंगामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि त्या तिथे राहतात. त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होतात. आपलं जे अंतर्मन आहे, ते खूपच आज्ञाधारक आहे. It knows no reasoning. Whatever you deposit in that subconscious mind, it accepts. म्हणून आत्तापर्यंत या चुकीच्या विचारधारा आपण वावरत असतो, वापरत असतो. म्हणून मेडिटेशनला बसण्यासाठी नाउ आय एम एंटरिंग अपॉन द हायेस्ट टीचिंग ॲक्सेसिबल टू मॅन. फॉर आय एम लर्निंग द सिक्रेट ऑफ एक्झिस्टन्स. I can do whatever I desire to do. I have the power and असं जेव्हा तुम्ही सातत्याने म्हणत जाता, तेव्हा तुमचं इंटरनल क्लिन्सिंग, जे संस्काराचा जो पगडा, मग तो तुम्ही त्याला मेमरी म्हणा, संस्कार म्हणा, कन्सेप्ट म्हणा, विचारधारा म्हणा, काही नावं द्या. त्याच्यामध्ये क्लिन्सिंग होतं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं आणि गोष्टी स्मूथ व्हायला लागतात. आता इथेच हे संपतं का? नाही. तर 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे फोबिया, स्थिरभ्रम झाला. पण फोबिया, अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया, भयगंड असतात. कोणाला झुरळाची भीती वाटते. या चित्रामध्ये झुरळाची भीती वाटते म्हणून स्पायडर दाखवलेला आहे. परंतु मी आता एक्सप्लेन करतो, की काही गोष्टी अशा असतात, एखादा प्रसंग असतो, एखादी व्यक्ती असते, एखादा प्राणी असतो,
त्याची आपल्याला एक भीती वाटत असते. मग झुरळाची असेल, पालीची असेल, काही ना कुत्र्याची असेल, ते नुसतं झुरळ बघून जोरात ओरडणाऱ्या बायका आहेत, पुरुषही आहेत. हे भीती आहे, फोबिया आहे. आणि हा जो फोबिया असतो, त्याला असं म्हटलेलं आहे, पर्सिस्टंट अँड एक्सेसिव्ह फिअर ऑफ ऑब्जेक्ट्स अँड सिच्युएशन. इरॅशनल अनाहूत भीती असते आणि तशी आपल्या प्रत्येकाच्यात कोणीतरी कुठला ना कुठला तरी फोबिया असतो. आणि मग या अनाहूत भीतीमुळे काय होतं, नेमकी कशाची भीती आहे, का भीती वाटते, काही सांगता येत नाही, पण भीती वाटते. आणि मग छातीत दडदडतं, हातपाय कापायला लागतात, घाबरायला होतं, बेचैन व्हायला होतो, अशा रीतीने ओरडाओरडी करतो. अशा अनेक गोष्टी होत असतात फोबियांमुळे. विशिष्ट गोष्टींची भीती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वस्तू, प्राणी, प्रसंग, परिसर याची भीती होते. काही फोबिया स्ट्राँग असतात. खूप प्रभाव टाकणारे असतात. काही फोबिया सिंपल असतात विथ स्पेसिफिक ऑब्जेक्ट. जुळाची भीती सिंपल, स्पेसिफिक ऑब्जेक्ट. काही सोशल फोबिया असतात. म्हणजे एक्स्ट्रीम अँक्झायटीमुळे ते वाढत असतील. पण फोबिया एक टाइप ऑफ अँक्झायटी किंवा अँक्झायटी डिसऑर्डर आपण असं म्हणू. ॲक्चुअल फिअर तेवढी नसते, पण भीतीचे पुंजके फोबियाला मराठीमध्ये भीतीचे पुंजके म्हणतात. मी फोबियाचा अभ्यास करत असताना बेसिक 64 फोबियाज आहेत, असं फार पूर्वी वाचलं होतं. आता तुम्ही एआयमध्ये बघितलं तर 100च्या वर फोबियाज. तो प्रश्न किती आहेत हा नाहीये. पण आपल्या मनामध्ये, अनेकांच्या मनामध्ये हे भीतीचे पुंजके असतात, फोबिया असतात. तसे कसं असतं सांगतो तुम्हाला. एक एक गॅस्ट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ क्लोज प्लेस. काही जण बघा दरवाजा उघडा टाकतात, जाळीचा असतो आणि घरात राहतात. त्यांना दरवाजा बंद केल्याची भीती वाटते. काही लोकं अशी आहेत, की जे सिनेमा बघायला जात नाही. त्यांना बंद सिनेमामध्ये सगळे दरवाजे वगैरे बंद केलेले असतात. त्याची भीती वाटते. काही लोकांना एरोफोबिया, ए-ई-आर-ओ, एरोफोबिया असतो. मला माहिती आहे ग्रस्त आहेत, फायनान्शियली साउंड आहेत, पण त्यांना विमानातून प्रवास करण्याची भीती वाटते. मग ते सतत नेहमी रेल्वेने प्रवास करत असतात. एरोफोबिया, फिअर ऑफ फ्लाइंग, विमान प्रवासाची भीती. ॲक्रोफोबिया, ए-सी-आर-ओ, म्हणजे उंचीची भीती वाटते, हाईटची भीती वाटते. तुम्ही जर इकडे गेलात, शिकागोला गेलात तर स्काय डेक आहे. 110व्या मजल्यावर काचा-बिचा लावलेल्या आहेत आणि तिकडनं तुम्ही खाली बघतात. काही लोकांना ते बघण्याची भीती वाटते. एवढंच कशाला आता मध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो. त्यांचं घर काहीतरी 11व्या मजल्यावर होतं. बाल्कनी होती. एक बाई होती ना, मला खालती बघायला भीती वाटते. व्हर्टिगो वगैरे काही नसतं. ही फिअर, उंचीची भीती ती असते. का असते त्यांना विचारलं तर सांगता येणार नाही. आणि एक गमतीची गोष्ट म्हणून सांगतो, ही स्पायडरची भीती वगैरे झाली. परंतु अँड्रोफोबिया, ए-एन-डी-आर-ओ, फोबिया म्हणजे काहींना पुरुषांची भीती वाटते. काहीतरी प्रसंग घडलेले असतील, त्याचा इम्पॅक्ट असू शकतो. पण पुरुषांची भीती वाटते. पण गॅनोफोबिया, बायकांची भीती वाटते अशीही माणसं आहेत. बायकांची भीती, बायकांशी बोलायला, मुलींशी बोलायला भीती वाटते. भयाचे पुंजके असतात. कसं बोलू? काय होईल? ते पुरुष भेटला कसं होईल? एक मला गोष्ट आठवली. माझ्या लहानपणी आमची आत्या होती. तिच्याकडे आम्ही राहायला जायचो. तेव्हा तिच्याकडे एक बाई यायच्या. त्या बाई आल्या की आत्या आम्हाला सांगायची, तिचा मुलगा, तिलाही 2 मुलं होती. मी पण मुलगाच. म्हणजे घरात तुम्ही कोणी थांबू नका. तुम्ही बाहेर कुठेतरी खेळायला जा. त्या बाई येतात ना, त्यांना पुरुष आवडत नाही. अहो, मग त्यांना 2 मुली होत्या त्या बाईंना. नवरा तर होता ना. आम्ही आत्याला प्रश्न विचारला, "ते चालतं का मग?" "नाही, नाही, ते काय मला माहिती नाही. पण त्यांना पुरुष मंडळी इकडे असलेली आवडत नाही. तुम्ही बाहेर जा." आता मला ते कळतंय. इट इस अ केस ऑफ अँड्रोफोबिया, पुरुषांची भीती. काही असेल, पण वाटते. एक नॅक्टोफोबिया म्हणून एक आहे. माहिती आहे तुम्हाला? काळोखाची भीती असते लोकांना.
काही लोक बघा रात्री दिवा नाईट लॅम्प लावल्याशिवाय ते झोपणार नाहीत. त्यांना काळोख झालं की भीती वाटते. अशा प्रकारच्या अनेक भीती आहेत. आणखी सगळ्यात मोठी भीती टॅनाटोफोबिया, THANOTO, मृत्यूची भीती. मी मरणार आहे, हे मरणार आहे आणि दुसऱ्याच्या मृत्यूची भीती. अशा प्रकारे आपण झुरळं, पाली, मृत्यू, उंची, विमान अनेक गोष्टीची भीती मनामध्ये कॅरी करत असतो. खरं तर याचं कारण तुम्ही शोधायला लागलं तर तुमचं तुम्हाला मिळतं. कुठल्याही काउन्सिलरकडे जाण्याची आवश्यकता नाही, कुठे हिप्नॉटिस्टकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जेव्हा ध्यानाला उतरता ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी आपसूक कळायला लागतात. यू कम आउट ऑफ दॅट टाइप ऑफ फिअर सायकोसिस नॉट टू युअर नॉलेज. आणखीन एक गोष्ट मला इथे तुम्हाला प्रकर्षाने सांगायची आहे. हिस्टेरिया नावाचा एक आजार होता. उन्माद. हिस्टेरिया ही मानसिक किंवा भावनिक विकृती नाही किंवा जाणून बुजून ओढवून घेतलेला आजार नाहीये. दडपून टाकलेल्या इच्छा, वासना याच्या बुडाशी आहे. हिस्टेरिया आता म्हणजे मला आठवतंय 50-60 वर्षापूर्वी हिस्टेरियाच्या केसेस भरपूर ऐकायला येत असत. अनकंट्रोलेबल इमोशनल एक्सेस, सायझर वगैरे या गोष्टी असतात. कॉज बाय सायकोलॉजिकल ट्रोमा. हिस्टेरिया आपण म्हणतो. बट टू हिस्टेरा इज अ ग्रीक वर्ड फॉर युट्रस, म्हणून त्याच्या अनुषंगाने उद्भवणारा हा आजार म्हणून हिस्टेरिया म्हटलेला आहे. की इट इज अ फिमेल इलमेंट लिंक टू रिप्रेस्ड ट्रोमा. अनेक गोष्टी रिप्रेस झालेल्या असतात, प्रसंग, घटना किंवा सेक्शुअल डिप्रायव्हेशन इन वुमन. हा हिस्टेरिया 60-70 वर्षापूर्वी, 50-60 वर्षापूर्वी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येत होता. त्यांचं विश्व घराची लिमिटेड होतं. अशा अनेक स्त्रिया होत्या की त्यांचा बाहेरच्या विश्वाशी संबंध यायचा नाही. कुठला नवीन पुरुष सुद्धा दृष्टीला पडायचा नाही. आणि मग त्यांच्या या वर्तनामधून अशा स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक्सपोजर नाही, हिस्टेरिया जास्त प्रमाणात दिसून येत होता. आज समाज ओपन झालेला आहे. त्यामुळे स्त्रियांमधलं हे हिस्टेरियाचं प्रमाण कमी झालेली आहे. हे मला सांगायचंय की ह्या ज्या काही वर्तन विकृती असतात ना, बिहेवियरल, त्या प्रसंगामुळे, सिच्युएशनमुळे, हाऊ वी आर रिस्पॉन्डिंग टू द सिच्युएशन अँड तुम्ही ती सिच्युएशन तुमच्या अंगावर कशी घेता ना, त्या अनुषंगानं तुमचं हे जे वागणं असतं ते होत असतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट, एक चित्र दाखवतो. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, मंत्रचड, त्याला मंत्रचलिष्टपणा असं म्हणतात. हाताला घाण लागलेली आहे, सतत हात धुवायचे, वारंवार स्वच्छता करायची, अशी लोक तुम्हाला पाहायला मिळतात. त्या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर तर दुसऱ्याला कोणाला त्रास होत नाही, तुम्हालाही त्रास होत नाही. पण काय होतं काय, you need to perform certain routine repeatedly. That is called compulsion. काही गोष्टी तुम्हाला सतत करायला पाहिजे असं वाटतं, एक कंपल्शन आहे. and has certain thoughts which repeatedly call, that is called obsession. मला सतत जाऊन हात धुवायची सवय आहे. इट इज रिपीटेडली मी करतो, हे कंपल्शन आहे. पण मी का करतो, मला हातचं सारखं वाटतं की माझ्या हाताला घाण लागलेली आहे, म्हणून मी सारखं धुवायला हात जातो. हे झालं ऑब्सेशन. तर ऑब्सेसिव्ह कंपल्शन, ओसीडी, ज्याला मंत्रचलिष्टपणा म्हणतात,
काही लोकांना मी आताच सांगितलं, सतत हात धुवायची सवय असते. काहीला सतत, सतत तेच शब्द बोलतात. अल्झायमर डिमेन्शिया नसतो, पण तो एक मंत्रचलिष्टपणा, तो तेच बोलत असतात. माझी आजी होती, आईची आई. आम्ही कल्याणला जायचो. तिला असा एक मंत्रचलिष्टपणा तिचा होता. ती चहा उकळायची आणि परत पातेली त्या चिमट्याने पकडून चहा उकळलाय का? उकळलाय का? अरे किती वेळा उकळणार? पण तिचं काही समाधान व्हायचं नाही. चहा उकळायचंच बसायची. दुसरी तिचा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असा होता, की केळं, आता केळं आपण घेतो, टेबलावर ठेवलेली असते. तुम्ही केळं घेऊन खाणार. आमची आजी तसं नाही करायची. ती केळं त्या नळाखाली धुवायची, एकदा धुवायची. तिने ते गरम पाणी केलं होतं. त्या गरम पाण्यामध्ये ते केळं मी म्हटलं, "आजी हे तू असं का करतेस?" ती म्हणाली, "नाही, नाही, ते केळी सगळ्यांकडून जाऊन आलेली असतात. त्याला घाण लागलेली असतात. मग आपण खाल्ली तर आपल्या पोटात जाणार. मग आपण आजारी पडणार." मी म्हटलं, "अगं केळ्याचं साल काढून आपण खातो ना." नाही. तेव्हा मला समजत नव्हतं. पण आता मला कळतं. इट वॉज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. स्वच्छता पाहिजे आणि म्हणून ती रिपीटेडली गोष्ट अशी अनेक जण करत असतात. साधी गोष्ट घ्या. आता मला घरातून बाहेर पडायचंय. मी कुलूप लावतो. लागलाय ना. लिफ्टपर्यंत जातो. परत येतो. परत चेक करतो. कुलूप लागलंय ना. अरे! दिवा मी बंद केलाय का? गॅसची दोन्ही हे बंद ऑफ केलाय का? गॅस चालू मग मी परत येतो, दरवाजा उघडतो, खाली जातो, परत येतो, दरवाजा उघडतो, लॅच लावतो. अशा रीतीने चेकिंग एंड रिचेकिंग, डूइंग द थिंग रिपीटेडली. ऑब्सेशन काय आहे? दरवाजा उघडा राहिलाय का? हे राहिलाय का? अशा प्रकारच्या वर्तन विकृती असतात. या वर्तन विकृती नसतात. हे निगेटिव्ह सिग्नल्स आपल्याला दिलेले असतात. आपल्याला त्याचं वेळीच भान हे मी काय जे करतोय ना, ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह कडे चाललंय. आय शुड अरेस्ट इट. तुम्ही केलंत, तुम्ही अरेस्ट करू शकता. या बिहेवियरल गोष्टी आहेत. केमिकल लोचेच्या गोष्टी आपण बोलत नाहीये. बिहेवियरल सायकॉलॉजीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही नकळत करत असतात. सबकॉन्शियस इम्पॅक्टमुळे करत असतात. नॉट टू युअर नॉलेज, बट यू कॅन रेक्टिफाय इफ यू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. आणि त्याच्यामध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये आक्षेपार्ह काहीच नाहीये किंवा ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पण तुम्ही ते थांबवू शकता. विचारांचं ऑब्सेशन, विचारांमुळे करायला लागणारी कृती कंपल्शन, हे दुष्टचक्र आहे. तुमच्या बाबतीमध्ये ते होत असेल, तर तुम्हाला ते दुष्टचक्र भेदता आलं पाहिजे. आणि आपण ध्यान हा ब्रह्मविद्येचा कोर्स डिंगले मी म्हणत असतील, मेंटल फिजिक्स, मनाचं विज्ञान. पण आपला हा ब्रह्मविद्येचा कोर्स, सुधाट संस्कारित ब्रह्मविद्या म्हणा, काय म्हणा, यू गो बियॉन्ड माइंड. हाऊ टू गो बियॉन्ड माइंड? थ्रू मेडिटेशन. ध्यानाला बसत असताना या गोष्टी आपल्या नकळत आपण करू शकतो, करतो. म्हणून आजच्या या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. राजवाड्यांची गोष्ट एवढ्याचसाठी सांगितली, की ती मेमरीमध्ये लिंकेज, आपणही स्थिर ब्रह्म ठेवून वावरत असतो. आपल्या वागण्यामध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचे आपण शिकार व्हायला लागलोय का? वेळीच सावध झालं पाहिजे. आपल्यामध्ये नसविकृती आहे का? आपण लाऊड रिएक्शन देतो का? आपल्यावर कुठल्यातरी गोष्टीचा इम्पॅक्ट झालेला आहे का? लहानपणच्या घडलेल्या कुठल्यातरी गोष्टी आज आपल्या वर्तनामध्ये आपल्याला त्रास देत आहेत का? जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी नॉट टू युअर नॉलेज, यू आर कमिंग आउट ऑफ दिस. आणि हा ब्रह्मविद्येचा कोर्स, त्याच्यामधल्या रिसायटेशन्स, त्याच्यातले ब्रीथिंग एक्सरसाइजेस आणि ध्यान, आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपण जे काही वेगळ्या प्रकारे सगळं समजून घेतोय, त्यामुळे आपण जीवनाकडे पाहण्यासाठी एक आपली एक क्लॅरिटी येईल. आणि मग आपलं जीवन परिपूर्ण कसं होईल, समृद्ध कसं होईल, ऐश्वर्य संपन्न कसं होईल. आपल्याला जगायचंय ना, ते सर्वार्थाने जगायचंय. सगळ्या गोष्टीमध्ये आनंद घेऊन जगायचंय. आणखीन एक महत्वाची 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत, ते सांगतो
आणि मग मी आता विषय पूर्ण करतो. कारण त्या जर गोष्टी सांगितल्या नाही, एक असतं डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे आपण या जीवनामध्ये आजूबाजूच्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ना सामोरे जात असतो आणि त्यामध्ये आपण आपल्याला नकळत ऍडजस्ट करत असतो. दॅट इज कॉल्ड अ डिफेन्स मेकॅनिझम. सिग्मंड फ्राईडनी त्याच्याबद्दल थोडंसं काम केलं होतं. पुढे त्याची अॅना फ्राईड म्हणून मला वाटतं मुलगी होती. तिने इगो अँड मेकॅनिझम ऑफ डिफेन्स नावाचं पुस्तक लिहिलं होतं. तर ते जाऊ दे. पण व्यवहारामध्ये काय होतं, की एक रिप्रेशन म्हणजे एक्सक्लुजन ऑफ अनएक्सेप्टेबल इव्हेंट्स इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये काही अप्रिय घटना घडलेल्या असतात. त्या घटना तुम्ही रिप्रेस करता. सरफेसवर येऊ देत नाही. विस्मृतीचा पडदा टाकण्याचा प्रयत्न करता. दुसरं आयडेंटिफिकेशन. समथिंग, सम एस्पेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट इंटू युअर पर्सनॅलिटी. एखादी चांगली व्यक्ती असते, त्याला तुम्ही फॉलो करता, आयडेंटिफाय करता त्याच्याशी तुम्हाला. सो आयडेंटिफिकेशन होत असतं. तिसरं आहे रॅशनलायझेशन. जस्टिफिकेशन ऑफ वन्स बिहेवियर आणि सब्लिमेशन ऑफ चॅनलायझिंग लिबिडो किंवा काम ऊर्जेचं उदात्तीकरण आपला एक विषय आहे. सी ऑल दिस थिंग्स डिफेन्स मेकॅनिझम आपल्यामध्ये कार्य करत असतो. आपण त्या सगळ्या प्रसंगांना तोंड देत असतो. आपण त्या सगळ्या प्रसंगातून बाहेर येत असतो. हे सगळं होत असतं. परंतु आता अंतर्मन आणि बाह्यमन, संपूर्ण हे जे मन आहे, एक मन आहे, त्याच्यातला बराचसा भाग हा कॉन्शियस माइंडनी व्यापलेला असतो. त्याच्यातला काही पर्सेंटेज हा सबकॉन्शियस माइंडनी वापरलेला असतो. त्याच्यातला काही भाग अनकॉन्शियस माइंडनी वापरलेला असतो. कॉन्शियस आणि अनकॉन्शियस टुगेदर इज कॉल्ड असज्ञ मन आणि जागृत मन म्हणजे सज्ञ मन. आणि त्याच्यात मागे खाली एक डॉट असतो, स्पिरिच्युअल माइंड. एंटायर प्रोसेस ऑफ ब्रह्मविद्या कोर्स, देर इज एक्सपान्शन ऑफ द स्पिरिच्युअल माइंड. आणि हे स्पिरिच्युअल माइंड जेव्हा एक्सपांड व्हायला लागतं, अनकॉन्शियस माइंडची एरिया कमी होते, सबकॉन्शियसची कमी होते, कॉन्शियस. सो एंटायर स्पिरिच्युअल माइंड गेट एक्सपांडेड. दिस थिंग्स नॉट टू युअर नॉलेज हॅपन्स. आता बघा, अंतर्मन जे आहे ना आणि बाह्य मन, शरीरामध्ये मन असतं, बरोबर आहे ना? तसं मनात अंतर्मन असतं. मन दाखवता येत नाही, मगाशी आपण पाहिलं. तर मग अंतर्मन कसं दाखवता येईल? साधं उदाहरण देतो. म्हणजे अंतर्मन आणि बाह्यमन तुम्हाला थोडंसं वेगळ्या प्रकारे समजेल. आपण झोपतो ना, तेव्हा आपलं बाह्यमन निद्रिस्त असतं. इट इज नॉट अवेअर. बाहेर काय कोण बोलतंय, काय आवाज चालले, तुमचं काही तिथे लक्ष नसतं. तुमचं बाह्य मन झोपलेलं असतं. तुमच्याबद्दल काही बोलत असतील ते सुद्धा तुम्हाला ऐकायला येत नाही. कारण आपण म्हणा झोपलाय ना, त्याला काय ऐकायला येणार नाही. बाह्य मन निद्रिस्त असतं. पण अंतर्मन ते आपल्याला स्वप्न दाखवत असतं. सकाळी ऑफिसला वेळेवर जायचंय, आपल्याला कुठे जायचं असतं ना, 5 वाजता उठायचंय, 6 वाजता उठायचंय. आपल्याला अंतर्मन जागृत करत असतं. करतं ना? आणि अंतर्मनाशी संवाद साधायचा असेल, तर संमोहन किंवा हिप्नॉटिझम हे नाहीये. तुम्ही ध्यानामध्ये तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधू शकता. दॅट इज द राजमार्ग. आपल्याला राजमार्गावरून जायचंय. आणि लक्षात ठेवा, आपण झोपतो तेव्हा बाह्यमन झोपलेलं असतं, अंतर्मन जागं असतं. मी तुम्हाला मेमरीच्या कन्सॉलिडेशन ऑफ मेमरी टेक्स प्लेस ड्युरिंग द स्लीप. शॉर्ट टर्म मेमरी गेट कन्व्हर्टेड, रिअरेंज ॲज अ लाँग टर्म मेमरी. रॅपिड आय मोशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की डिक्लरेटिव्ह मेमरी अपडेट होत असते. या सगळ्या गोष्टी या अंतर्मनाच्या अंडर होत असतात, नॉट टू युअर नॉलेज. आणि हे जे अंतर्मन असतं ना,
खरोखरच चांगलं असतं, मूलतः चांगलं असतं. अंतर्मन निरागस असतं. अंतर्मन हे जीवनदायी असतं. ऑल व्हॉटएव्हर यू आर डूइंग इन युअर लाईफ, इट इज बिकॉज द सपोर्ट ऑफ द सबकॉन्शियस माइंड. बघा तुम्ही सायकल शिकता, कॉन्शियसली शिकता. आजही तुम्हाला ती सायकल चालवता येते. ड्रायव्हिंग एकदा शिकलात गाडी चालवायला, बरेच दिवसांनी चालवला तुम्ही करू शकता. बायका पूर्वी स्वेटर वगैरे विणतात, आता कोणी विणत नाही. बोलत असताना ती विण ते बिकॉज सबकॉन्शियस माइंड हॅज टेकन ओव्हर मेनी फंक्शन्स ऑफ युअर कॉन्शियस माइंड. ते आज्ञाधारक असतं. ते पडद्यामागून सूत्र हलवत असतं. अंतर्मन आज्ञाधारक असतं. इट्स नो नो रिझनिंग. आणि बहिर्मन क्रिया करतं आणि अंतर्मन प्रतिक्रिया देतं. आता मी ज्या काही तुम्हाला वर्तन विकृती सांगितल्या, टेक्स्चर ऑफ द माइंड समजावून घेत असताना आपण कुठे आहोत, आपलं आपलं ठरवायचंय. काय मोठे-मोठे शब्द बॉम्बास्टिक वापरायचे नाहीये. पण एक आपल्याला त्याचा अंदाज आला ना, की आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बाह्यमन क्रिया करतो. युअर कॉन्शियस माइंड डज ॲक्शन, बट सबकॉन्शियस माइंड ऑल्वेज गिव्हज रिॲक्शन्स. हा मला बोलला, की मी लगेच त्याला शिव्या देतो, चिडतो त्याच्यावर, हात उगारतो. या रिॲक्शन कुठून येतात? हे जे काही सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं ना, त्यामुळे त्या रिॲक्शन्स येतात. असो. आता वेगळ्या प्रकारच्या 2-3 गोष्टी लक्षात घेऊया आणि आता विषय थोडासा पूर्ण करतो. 5 मिनिटच घेईन मी, जास्त नाही. बघा, विचार करा तुम्ही, आपण कसे वागतो? दोषारोप आपण करतो का? स्वतःच्या दुःखाचं कारण जे आहे ना मित्रहो, ते आपण दुसऱ्यावर फोडतो का? तुझ्यामुळे असं झालं, यू आर रिस्पॉन्सिबल. जेव्हा तुम्ही तुमचा आनंद किंवा तुमचं भवितव्य तिसऱ्या माणसाच्या हाती देता, म्हणजे तुम्ही काय करता? तुमच्या जीवनाचा रिमोट त्याच्याकडे देता. ही इज डिसायडिंग. तो जसा वागतो तसं तुम्ही त्याचे कठपुतळी होता, असं आपल्याला व्हायचं नाहीये. आपल्याला कोणालाही दोषारोप करायचे नाहीयेत. तिसरी गोष्ट, नैराश्य. तुमच्या जीवनामध्ये नैराश्य आलेलं आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. बघा, आशा, निराशा हे खेळ सगळ्यांच्या जीवनामध्ये असतात. आशा म्हणजे काय, मला ह्या गोष्टी घडायला पाहिजेत, ही आशा असते. नाही घडली तर निराशा होते. तर निराशा होते. तर हे जे नैराश्य आहे ना, हे नैराश्य आणि निराशेमध्ये फरक आहे. निराश्य ही जे पर्टिक्युलर गोष्टी घडली नाही म्हणून होणारी घटना आहे आणि नैराश्य इज स्टेट ऑफ बीइंग, ही अवस्था आहे. निराश झाला हरकत नाही, मनासारखी गोष्ट झाली नाही निराश होणं. पण सतत नैराश्याच्या मध्ये जर तुम्ही राहत असाल, तर ती अवस्था आपल्याला काय करते? चांगल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत नैराश्यामध्ये आणि आपल्या क्षमतेवरचा विश्वास, मी हे करू शकतो, उडून जातो आणि लहान-मोठ्या गोष्टीमधली आनंद सुद्धा आपल्याला घेता येत नाही. मग आपली मानसिकता आपण नैराश्याकडे घेऊन जायची का? काय होतं, परत रिपीट करतो. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आनंद तुम्ही घेऊ शकत नाही. चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत आणि तुमच्या क्षमतेवरचा विश्वास. आय कॅन डू व्हॉटएव्हर आय डिसायर टू डू धिस प्रोक्लेमेशन वी आर मेकिंग. आणि म्हणून दुसरी गोष्ट, उदासीनता. चेक विथ युअरसेल्फ. तुमच्यामध्ये उदासीनता आली आहे का? बघा, उदासीनता म्हणजे लोकांना वाटतं वैराग्य. नो, 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 नो. उदासीनता म्हणजे अध्यात्मामधली उदासीनता मी म्हणत नाहीये. आपण व्यावहारिक जगामध्ये उदासीन होतो का? उदासीनता म्हणजे प्रतिकूल काहीही घडलेलं नसतं, तरी माणूस निराश असतो. मन उदास असतं. उदास म्हणजे काय? मन शुष्क होतं, कोरडं होतं, प्रतिक्रिया द्यायला जात नाही, रितं होतं. मन कशाचीच रमत नाही.
कशातच रस वाटत नाही. एक प्रकारची मानसिक बधिरता येते. ती तुमच्या बाबतीमध्ये होते का? उदासीनता आहे का? मानसिक बधिरता आली आहे का तुमच्यामध्ये? तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये रस वाटत नाहीये का? प्रतिकूल कुठलीही गोष्ट घडली नाही तरी तुम्ही उदास झालात का? म्हणून सांगितलं, उदासीनता म्हणजे वैराग्य नाही. उदासीनता म्हणजे विरक्ती नाही. विरक्तीमध्ये मनुष्य शांत असतो. उदासीनतेमध्ये मनुष्य अशांत पण शांत असतो. अशी स्थिती असते. बघा, आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. टेक्स्चर ऑफ द माइंड आपण आपल्या मनाचा पोत समजावून घेतो आहे आणि ते पोत समजावून घेत असताना तुमच्यामध्ये निर्णय अक्षमता आली आहे का? आर यू कॅन यू टेक डिसिजन? मेनी अ टाइम्स पीपल आर अनेबल टू टेक द डिसिजन. ही वर्तन विकृती नाहीये, पण एक प्रकारची तुमची मानसिक स्थिती आहे, निर्णय अक्षमता. बऱ्याच वेळेला छोटे-मोठे निर्णय आपल्याला हरघडी घ्यावेच लागतात ना. मला उठायचंय, ऑफिसला जायचंय, हे करायचंय, स्वयंपाक करायचा, काय जे करायचंय ना, छोटे-मोठे निर्णय हे तुम्हाला हरघडी घ्यावेच लागतात. पण बऱ्याच वेळेला तुम्ही निर्णय घेण्याचं टाळता, अशी एक मानसिकता येते. मग तुम्ही निर्णय घेण्याचं टाळलं म्हणून नियती निर्णय घेण्याचं टाळते का? नाही. ती आपला निर्णय घेतच असते आणि निर्णय टाळून अपयश टाळता येत नाही. मग आपली मानसिकता निर्णय अक्षमतेकडे चाललेली आहे का? हेही तपासून पाहिलं आहे. आत्मदया, सेल्फ पिटी. सेल्फ पिटी म्हणजे काय? अशी आपली स्थिती आहे का? आपण केविलवाणी जाते, माझं काय ना, माझ्यात असं काहीच नाहीये, मी काय करू. प्रोकास्टिनेशन नाही म्हणत आहे. सेल्फ पिटी, स्वतःबद्दलच आपल्याला दया वाटायला लागते. आपण केविलवाणे होत जातो. आपण अरे काय बिचारे होत जातो. अशी तुमची स्थिती मानसिकता झाली आहे का हो? नाही ना. आणि अशी जर तुम्हाला मानसिकता व्हायला नको असेल, तर मग हे आपला ब्रह्मविद्येच्या कोर्समधले सगळे एक्सरसाइज, सगळ्या रिसायटेशन्स, ध्यानाच्या पद्धती, आपण घेत असलेले सगळे विषय, त्याच्या अनुषंगाने आपल्यामध्ये होत असलेले सूक्ष्म बदल, यांनी सगळ्या गोष्टी आत्मदया कधी करू नये. स्वतःची कधी केविलवाणी स्थिती करून घेऊ नये. संभ्रम, आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात की तुम्ही संभ्रमामध्ये पडता. हे करू का ते करू नको. हॅम्लेटला टू बी अँड नॉट टू बी. अर्जुनाला युद्ध करू का करू नको. कृष्ण भेटला, आपल्याला कोणी भेटणार नाहीये. आपणच आपला निर्णय घ्यायचा आहे. आपणच आपले संशय दूर करायचे आहेत. तिसऱ्या माणसाने येऊन तुमचे संशय दूर करण्यापेक्षा जर तुम्हाला तुमची क्लॅरिटी आली, दुसऱ्या माणसाने हिप्नोटाइज करून तुमच्या मनाचा ताबा घेऊन तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न केला, असल्या गोष्टी आपण ब्रह्मविद्येमध्ये या गोष्टींना थारा देत नाही. यू आर द मास्टर ऑफ युअर लाईफ. यू कॅन डू व्हॉट एव्हर यू कॅन. यू हॅव गॉट ऑल द पोटेन्शियलिटीज. आणि बघा, तुम्ही चालढकल करता का? आपल्याला वाटतं चालढकल केली म्हणजे पोस्टपोनिंग द थिंग्स विच इज टू बी डन राईट नाव. असा जर तुमचा स्वभाव असेल, तर शेवटी तुम्ही कुठलंही काम हातामध्ये घेता, पूर्ण करत करत नाही. धडसोड वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल आकस आहे का हो? आकस म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, आपणच विचार करायचा आहे, आपणच ठरवायचंय, आपणच आपल्याला मॉडिफाय करायचंय. आपणच या ब्रह्मविद्येच्या कोर्सच्या माध्यमातून, या रिसायटेशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी साधणार आहोत. पुढच्या वेळेला पार्ट 2 ऑफ टेक्स्चर ऑफ द माइंड मध्ये मी 3 महत्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. कंडिशनल रिफ्लेक्स. रशियन सायंटिस्ट होता पावलॉव. त्याने कंडिशनल
कंडिशन्स अँड रिस्पॉन्स याच्यावर खूप मोठं संशोधन केलं होतं. त्याला नोबेल प्राइजही मिळालं होतं. ते कंडिशनल माइंड अँड कंडिशनल रिफ्लेक्सेस. देन आमचे दुधाट साहेब नेहमी सबनॉम्बोलिझमची एक गोष्ट सांगायची. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सिझोफ्रेनियाचा मी उल्लेख केला सुरुवातीला. तर एक सिंधी तलवाईची गोष्टही मी तुम्हाला सांगणार आहे. मला या गोष्टीतून फक्त तुमच्या मनामध्ये ज्या इम्प्रेशन्स राहाव्यात आणि जेव्हा-जेव्हा तुम्हाला संभ्रम येईल, जेव्हा-जेव्हा तुम्ही कुठल्या एका स्टेजला याल, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवतील आणि कसं करेक्शन करायचं. म्हणून मी नेहमी म्हणतो, माझ्या बाबतीत तरी माझं असं घडतं. कधी-कधी माझी बॅटरी डाउन होते. मी कधी-कधी संपूर्ण निराश व्हायला लागतो. अशा वेळेला या पुढच्या एक्सरसाइजमधल्या ज्या 9 पॉझिटिव्हज आहेत ना, मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी सर्वशक्तिमान आहे, मी तेजोमय आहे, मी निसर्ग नियमांशी समरस आहे, मी प्रेममय आहे, मी ऐश्वर्य संपन्न आहे, मी चिरतरुण आहे, मी आनंद स्वरूप आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवम. या 9 पॉझिटिव्ह मी नुसत्या म्हणतो ना, त्याच्या माझ्यामध्ये एक प्रकारची अशी एनर्जी निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं, चेतना निर्माण होते. आपणच करायचंय. कोणी आपल्याला हेल्प करणारा नाहीये. मुझे लिफ्ट करो असं अध्यात्मामध्ये होत नाही. म्हणून या पुढच्या लेक्चर पण या लेक्चरचं कंटिन्युएशन आहे आणि आपण तो विषय नीट समजावून घेणार आहोत आणि काही गोष्टी याच्यात आजच्या लेक्चरमध्ये सांगायच्या राहिल्या असं मला ज्या वाटतील, त्या मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. आता आपण आज थोडंसं लेक्चर लांबलं कारण विषयही तसाच होता आणि तो पूर्ण एका वेळेला नाही मांडला, तर तो तुकड्या-तुकड्याने ऐकण्यामध्ये सुद्धा मजा येत नाही. तर आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया. ओ